नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी द्वितीय पाठ अव्ययमाला म्हणजे आपण याच्या आधी ज्या व्हिडिओमध्ये आपण ज्या अव्ययांचा टॉपिक समजून घेतला म्हणजे त्वांत, तुमंत, लबंत अशा अव्ययांचा उपयोग या अव्ययमाला या पद्यपाठात केलेला आहे. इथं ना प्रत्येक श्लोकामध्ये एक एक अव्यय आलेले आहे आणि त्यावर आधारित हे श्लोक आहे. म्हणजे श्लोकांचं सिलेक्शनच अव्ययांच्या अनुषंगाने झालेलं आहे. तर आपण इथं एक एक श्लोक ऐकू, त्यानंतर एक एक श्लोक त्या श्लोकातली अव्यय मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊ. हा पाठ तुम्हाला कंठस्थी करणार्थम म्हणजे पाठांतरासाठी खास करून इयत्ता 9वीसाठी तो आहे. तर सर्वप्रथम आपण आता पहिला श्लोक ऐकू. द्वितीयः पाठः अव्ययमाला. श्रोतुं कर्णौ वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं स पातु. आता हा जो पहिला श्लोक आहे ना, याच्यामध्ये बघा, श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, द्रष्टुम, ध्यातुम इत्यादी सर्व तुमंत अव्यय आहे. म्हणजे हा श्लोक पूर्ण हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्ययांनी भरलेला आहे. आता आपण याचा अर्थ समजून घेऊ. श्रोतुम कर्णो, कर्णो म्हणजे दोन्ही कान, श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, वक्तुम हास्यम सुहास्यम, सुहास्यम हास्य, हास्याचा अर्थ आहे मुख, सुहास्यम हास्यम म्हणजे उत्तम हास्य असलेले मुख, वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी, घ्रातुम घ्राणम, घ्राणाचा अर्थ आहे नाक आणि घ्रातुम म्हणजे श्वास घेण्यासाठी, पादयुग्मम दोन्ही पाय, विहर्तुम फिरण्यासाठी, चालण्यासाठी, द्रष्टुम नेत्रे, नेत्रे द्रष्टुम दोन्ही डोळे, द्रष्टुम पाहण्यासाठी, हस्तयुग्मम, युग्मचा अर्थ आहे जोडी, हस्तयुग्मम दोन्ही हात, दातुम दान करण्यासाठी, ध्यातुम चित्तम, चित्तम म्हणजे मन, ध्यातुम ध्यान करण्यासाठी, येन सृष्टम ज्या ईश्वराने निर्माण केलेले आहे, सब पातू तो आमचे रक्षण करो. आता आपण ना दुसरा श्लोक ऐकू, नंतर मग त्याची अव्यय बघू आणि मग त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. आता इथे एकच अव्यय आहे, आघ्राय. आ अधिक घ्रा धातू आहे, त्याचं लेबंत अव्यय इथे झालेलं आहे. बघा त्यांचं म्हणणं आहे, गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां, दूरेपि वसतां म्हणजे दूर असून सुद्धा, सतां गुणः सज्जनांचे गुण, दूतत्वं कुर्वन्ति दूत असल्याचे कार्य करतात. म्हणजे सज्जन आपल्यापासून दूर असले तर त्यांचे गुण आपल्यापर्यंत पोहोचतात, कारण तेच सज्जनांच्या गुणांचं वर्णन करण्याचं काम करतात. केतकी गंधमाग्राय स्वयमायांती षटपदा, हे समजावून सांगण्यासाठी एक दृष्टांत दिला आहे की केतकीचा सुगंध घेऊन षटपदा हा स्वयमायांती भुंगे स्वतःच केतकीच्या फुलाजवळ येतात. म्हणजे सज्जनांचे जे गुण असतात ते दरवळत दरवळत दिशांना पसरतात आणि त्यामुळे सज्जनांपर्यंत लोक स्वतःहून येतात. हे समजून घेण्यासाठी त्यांनी केतकीच्या फुलाचं उदाहरण दिलेलं आहे. आता आपण पुढचा श्लोक बघू आणि त्यातली अव्यय समजून घेऊ. भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. आता इथं त्वांत अव्यय आलेली, भुक्त्वा, पीत्वा. त्यांचं असं म्हणणं आहे, भुक्त्वा तृणानि शुष्काणि, शुष्काणि तृणानि भुक्त्वा म्हणजे कोरडे गवत खाऊन, आणि पीत्वा तोयम जलाशयात, जलाशयात तोयम पीत्वा तलावातील पाणी पिऊन, लोके दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यः लोकांना दूध देतात.
खरोखर खलु धेनवः लोकमातरः, खरोखर गायी या लोकमाता आहेत. कोरडे गवत खाऊन तलावातील पाणी पिऊन गायी लोकांना दूध देतात. खरोखर त्या लोकमाता आहे. गायींना लोकमातेची उपमा या श्लोकात दिलेली आहे. आता आपण पुढचा श्लोक आहे. अकृत्वा परसंतापम् अगत्वा खलमन्दिरम् अनुसृज्य सतां वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहु. आता इथं पुन्हा क्वांतव्य झाली आहे. कृत्वा आणि गत्वा, त्याला हा नकारार्थी शब्द लावलाय आपण विरुद्धार्थी शब्दामध्ये. शक्य अशक्य म्हणतो ना, तर अकृत्वा, कृत्वा म्हणजे करून, अकृत्वा म्हणजे न करून, गत्वा म्हणजे जाऊन, अगत्वा म्हणजे न जाता. त्यांचं असं म्हणणं, अकृत्वा परसंतापम, परसंतापम अकृत्वा म्हणजे दुसऱ्यावर क्रोध न करता, आणि खलमंदिरम अगत्वा दुर्जनांच्या घरी न जाता, अनुत्सृज्य, हे पण एका लबंत अव्यय आलेले, अनुत्सृज्य सताम वर्त्म अनुसृज्य म्हणजे सज्जनांचा मार्ग न सोडता किंवा सज्जनांचा मार्ग अनुसरून यत् स्वल्पमपि लभेत, जे काही थोडे प्राप्त होते, तत् बहुमन्येत, तेच भरपूर मानावे. दुसऱ्यावर क्रोध न करता, दुर्जनांच्या घरी न जाता, सज्जनांचा मार्ग न सोडता, जे काही थोडे प्राप्त होईल तेच भरपूर मानावे. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहं कथम्. या श्लोकाला एक पार्श्वभूमी आहे. एका अतिशय हुशार अशा विवाहाची इच्छा असलेल्या युवतीने, एका तरुण मुलीने, एका मठ्ठ किंवा कुठल्या प्रकारचं व्याकरणाचं ज्ञान नसलेल्या व्यक्तीला लग्नासाठी नकार या श्लोकात दिलेला आहे. या श्लोकाची एक मोठी दंतकथा पण आहे. आता त्या दंतकथा खूप आहे, कथा सांगायला पण वेळ जात नाही, पण त्यामध्ये ती त्या कालावधीत ती जी मुलगी असते ती त्या मुलाला एक 2-3 प्रश्न विचारते, आणि त्या प्रश्नांमध्ये तिच्या लक्षात येतं की अरे हा व्यक्ती हुशार नाही, आणि त्यामुळे ती तिच्या विद्वत्तेच्या पद्धतीने त्याला जो नकार देते, तो नकार या श्लोकात दिलेला आहे. खूप छान श्लोक आहे हा. तिचं असं म्हणणं आहे, तिनं त्याला विहस्य, विहाय, अहम, कथम अशा पद्धतीत या शब्दांची रूपं विचारते. आता तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे विहस्य हे वियधिक हस्व धातूचं लेबंत अव्यय आहे. विहाय हे वियधिक हा धातूचं लेबंत अव्यय आहे. अहम हे अस्मद प्रथम पुरुषीचे सर्वनाम आहे, त्याचं प्रथम एकवचन आहे. आणि कथम हे अव्यय आहे व्याकरण दृष्ट्याने. आता हा जो मुलगा त्या मुलीला पाहण्यासाठी आलेला असतो विवाहाच्या इच्छेने, त्याला फक्त देवच शब्द येत असतो, त्यामुळे तो या सगळ्या रूपांना देव पद्धतीनेच घेतो आणि देव पद्धतीने त्याची उत्तर देतो. की विहस्य आहे ना, देवस्य प्रमाणे तो षष्ठी सांगतो, विहायचं देवप्रमाणे चतुर्थी सांगतो, आणि अहम कथम याची देवप्रमाणे द्वितीयची रूप तो सांगतो. त्यामुळे ती त्याला नकार देते. तो नकार तिने या श्लोकात दिलेला आहे. ती काय म्हणते बघा, ती असं म्हणते, यस्य षष्ठी चतुर्थीच विहस्यच विहायश्च. यस्य कृते, ज्याच्यासाठी विहस्य इति षष्ठी म्हणजे विहस्य ही षष्ठी आहे, आणि विहाय इति चतुर्थी म्हणजे विहाय ही चतुर्थी आहे. जो विहस्य या रूपाला षष्ठीचं रूप मानतो आणि विहाय या रूपाला चतुर्थीचं रूप मानतो. तसेच अहम कथम द्वितीया स्यात्, जो अहम आणि कथम याला जर द्वितीयची रूपं समजत असेल तरीही तस्य अहम द्वितीया कथम स्यात्, त्याची मी द्वितीया कशी होऊ, द्वितीया म्हणजे मी त्याची पत्नी कशी होऊ, असा प्रश्नार्थक मुद्दा वापरून तिने नकार दिलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की ज्याला विहस्य आणि विहाय ही षष्ठी चतुर्थी वाटते, अहम आणि कथम जर द्वितीया वाटते, तर त्याची मी द्वितीया कसं काय हो, द्वितीयाचा इथं अर्थ पत्नी असा तिने सांगितलेला आहे. तर नकार देण्याची उत्कृष्ट पद्धत या श्लोकात सांगितलेली आहे. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तम जना न परित्यजन्ति. हा अतिशय सुंदर श्लोक आहे.
तुम्हाला जर आठवत असेल ना, आत्ताच काही महिन्यापूर्वी आपल्या इस्रोने एक उपग्रह मंगळावर सोडलेला होता आणि ते चंद्रावर सोडला होता, सॉरी. आणि चंद्रावर तो लँड करणार होता, पण अतिशय काही काळातच तो चंद्रावर लँड होणं राहून गेलं. त्यामुळे सगळं भारतच दुःखामध्ये गेला होता. आपले माननीय पंतप्रधान पण त्यावेळी तिथं उपस्थित होते. त्यांनी पण त्या इस्रोच्या वैज्ञानिकांना खूप सांत्वना दिली. आणि तुम्हाला आठवत असेल ना, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा त्या सगळ्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी आले, त्यांनी त्या वैज्ञानिकांना जे काही मार्गदर्शन केलं, तो मार्गदर्शन म्हणजे हा श्लोक होता. या श्लोकानेच त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली होती. हा अतिशय उत्तम श्लोक आहे, जी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून खूप कार्य करतात आणि कधी कधी त्यांना यश प्राप्त होत नाही. अशा व्यक्तीने खचून जाऊ नये, त्यासाठी मार्गदर्शनपर हा श्लोक आहे. बघा त्यांचं काय म्हणणं आहे. आता इथं आधी आपण ना अव्यय कोणकोणती ती बघून घेऊ. इथं प्रारब्ध, प्र अधिक आ अधिक रब धातू आहे, त्याचं प्रारब्ध हे लबंत अव्यय आहे. बस एवढं एकच अव्यय इथे आहे. त्याचा अर्थ बघून घ्या. प्रारब्धतेन खलु विघ्न भयेन नीचैहि. नीचैहि जे नीच लोक असतात, नीच ही शिवीनी आहे. नीच म्हणजे ज्यांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते. तर नीचैहि असे जे नीच लोक असतात ते विघ्न भयेन संकटांच्या भीतीने कार्यम न प्रारब्धते, ते कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवातच करत नाही. ॲक्च्युली नीच लोक हे अतिशय घाबरट असतात. कुठल्याही कार्याला ते सुरुवात का करत नाही, कारण संकटांना घाबरणारे लोक असतात. त्यामुळे कवी काय म्हणतोय, नीचैहि विघ्न भयेन खलु कार्यम न प्रारब्धते. नीच लोक संकटांच्या भीतीने कधीही कामाला सुरुवात करीत नाही. प्रारब्ध विघ्न विहता विरमंती मध्या. मध्यम प्रतीचे जे लोक असतात ते कार्य तर सुरू करतात, पण विघ्न विहता त्या विघ्नांमुळे हताश होऊन ते कार्य मध्यम विरमंती, कार्याचा मध्येच त्याग करून देतात. काम सुरू करतात, संकट आली की त्या संकटांना ते खचून जातात आणि काम करणंच सोडून देतात. विघ्ने पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जनान परित्यजंती. उत्तम जना म्हणजे उत्तम जे लोक असतात, तो विघ्नही पुनः पुनः अपि प्रतिहन्यमाना, विघ्नांनी पुन्हा पुन्हा हन्यमाना आघात करून, पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करून सुद्धा उत्तम जना म्हणजे उत्तम लोक आरब्धम कार्यम न परित्यजंती, सुरू केलेल्या कार्याचा कधीच त्याग करीत नाही. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात, नीच, मध्यम आणि उत्तम. तर नीच लोक कधीही कामाला सुरुवात करत नाही, उलट ते दुसऱ्याच्या कामात विघ्न निर्माण करतात. मध्यम लोक कोणाच्या कामात विघ्न निर्माण करत नाही, पण स्वतःच्या कामात आलेली विघ्न कोण हताश होतात आणि काम सोडून देतात. परंतु उत्तम लोक असे असतात, कितीही विघ्न आले, कितीही संकट आले तरी ते स्वतःचं उत्तम कार्य करण्याचं जी गती असते किंवा त्या कामाचा उत्साह जो असतो ते कधीच कमी करत नाही. हा अतिशय मार्गदर्शनपर श्लोक आहे आणि या श्लोकाचा रेफरन्स घेऊनच आपल्या माननीय पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे या श्लोकाचं महत्त्व आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत्. इथं ना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्थानाचं महत्त्व दिलं आहे. स्थानभ्रष्टान शोभन्ते म्हणजे स्थानभ्रष्ट झालेला व्यक्ती शोभून दिसत नाही. त्यासाठी उदाहरण दिले, दंता केशा नखा नरा, दात, केश, नख व मानव. जर स्थानभ्रष्ट झाला ना तो शोभून दिसत नाही. इति विज्ञाय, इथं विज्ञाय हे लबंतव्य, इति विज्ञाय हे समजून स्वस्थानं न परित्यजेत, मानवाने स्वतःच्या स्थानाचा त्याग करू नये. प्रत्येकाने स्वतःचं स्थान समजून घ्यावं आणि त्या स्थानावर अढळ राहावं, कारण स्थानापासून जो दूर जातो ना तो कधीच व्यक्ती शोभून दिसत नाही, असं या श्लोकात सांगायचं आहे. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत्. अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. दैवम एव इति संचिन्त्य, केवळ नशिबाचाच विचार करून, संचिन्त्य हे लबंतव्य,
केवळ नशिबाचा विचार करून स्वउद्योगम नरह न त्यजेत, मानवाने स्वतःच्या प्रयत्नांचा त्याग करू नये. म्हणजे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं केवळ नशिबावर जर आपण अवलंबून राहिलो तर ते योग्य नाही असं श्लोकात सांगायचं आहे. केवळ नशिबाचाच विचार करून मानवाने स्वतःच्या प्रयत्नांचा त्याग करू नये. खाली उदाहरण दिले, अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्य प्राप्तुमर्हति. अनुद्यमेन, उद्यमचा अर्थ आहे प्रयत्न आणि अनुद्यमचा अर्थ आहे प्रयत्नाशिवाय. प्रयत्नाशिवाय तिलेभ्य तैलम कह प्राप्तुमर्हति. तिळापासून तेल कसं काय प्राप्त होईल? तिळापासून जर तेल प्राप्त करायचं असेल तर काहीतरी प्रयत्न करावा लागेल. आपोआप तिळाचं तेल होईल का? त्यांना तेच सांगायचं आहे की आपण जर प्रयत्न केला नाही तर प्रयत्नाशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे सतत प्रयत्न करणे आणि केवळ दैवावर अवलंबून न राहणे हा संदेश या श्लोकात यांनी इथं दिलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी अव्ययमाला होती, या अव्ययमालेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये काही अव्यय होती. ती अव्यय समजून घेऊन, ती अव्यय लक्षात ठेवून, याचा जर अर्थ आपण व्यवस्थित लक्षात ठेवला तर हा पाठ पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी अशी आशा करतो की हा पाठ तुम्हाला चांगल्या पद्धतीत समजला असेल. धन्यवाद.